अनरिलीज केला. आता त्याच्यानंतर कुठे जाऊ म्हटलं, खाली खाली कुठून येते आयटम डिटेल्स मध्ये जाऊन अकाउंट असाइनमेंट मध्ये. हा इथं फंड मध्ये टाका लागते का कुठे? हा कुठे डिसेंट्रलाइज झालं पण दोन्ही याच्यात डिसेंट्रलाइज. हा डिसेंट्रलाइज करावं लागते ना. ठीक आहे. इथे खालीवर होतं का इथं? ठीक आहे भाऊ. इथं ना पहिले आयटम आहे का दुसरा? पहिला आहे. आता इथे फंड सेंटर 9062 डिसेंट्रलाइज झालं. हां बस. आता वापस सेव्ह करून चेकमध्ये जायचं, हेडरमध्ये जायचं, रिलीज करायचं, मग सेव्ह करायचं. सेव्ह करायचं. हे लिहून ठेवायचं. मिगोमध्ये हे इथे येते का नाही पहिले पाहून घ्यायचं. इथं आता जनरलमध्ये 15/1 डिलेवरीमध्ये TSC जायचं. 20 15/1 14/1 हे चालू नंबर. हा मला एंटर. एक 001 बॅच. कोणतं वाला आहे? पहिलं वाला आहे ना. नेक्स्ट इथून नेक्स्ट इकडून तिकडनं नेक्स्ट डॉक्युमेंट. हां नेक्स्ट आयटम. अरे त्या दिवशी यानं तसंच केलं. माणसं नाही करत राहते. कोणते माणसं पाहिजे ना त्याला माहीत नाही. महाराज एवढे सारे माणसं राहून सारे माणसं नाही करते. गलत थोडी करत आहे, कामच करत आहे. बघा चेक. झालं पोस्ट. हा नंबर लिहून घ्यायचा तिथे. डॉक इथे जायचं. इथं कंपनी कोड WCL. वेंडर कोड काय? वेंडर कोड पाहायचं. त्याच्यात नाही राहत ते आपल्या याच्यात राहते ना PO वर राहते. वेंडर काय 100 70 284. याच्यात जायचं. हे झालं एक वेळा ते तरी चेक करून घ्यायचं. इथं ते बनव न्यू एंट्री प्लॅन कोड 9062. इथं नॉन MSc एंटर मारायचं. नंतर डिपार्टमेंटमध्ये WCL मॅनेजर सब डिपार्टमेंट काहीच नाही टाकायचं. इथं क्रायटेरियामध्ये बिल नंबर जो आहे तो काय बिल नंबर PSC /24 25 स्लॅश त्याच्यानंतर काय /713 एंटर मारायचं. बिल डेट का होती 15 2025. सर्वेरिया साहेबाची डेट साईन मध्ये काय 18 1/25. इथं PO नंबर टाकायचा 5800 काय इथंच राहते ना याच्यात 5800 295 884. अमाऊंट किती आहे बिलवरचं? एक्झॅक्ट अमाऊंट GST वगैरे विथ GST 4962 4962 .00 ना. एक मिनिट PO पाहून घेतो. POचं काय करायचं नाही. एक्झॅक्ट 4961.9 ते 62 टाकायचं. जो बिलवर राहते तो टाकायचा. POचं काही नाही करायचं. बस आता याला सेव्ह करून टाकायचं. हा डाक नंबर लिहून घ्या 9. ठीक आहे. हे इथं पाहून घ्यायचं. झालं. त्याच्यात MRI 7 MIR 7 हां MIR 7 MIR 7 मध्ये जायचं. इथं इनवॉइस डेटमध्ये किती आहे 15/1/2025. रेफरन्समध्ये बिल नंबर टाकायचा 713 काय 713
एंट्री इथं गेला, इथं पहा रिझन फॉर डॉक्युमेंट म्हणते, इथं जेम नाही घ्यायचं, इनपुट मटेरियल घ्यायचं, इथं एंटर मारायचा, इथं डाक नंबर सांग, डाक नंबर काय 9251005324. ठीक आहे. एंटर मारल्यानंतर इथं सर्व्हिस एंट्री शीट म्हणते, इथं परचेस ऑर्डर नंबर टाकायचा. ऑर्डर नंबर सांग काय 5800295884. एंटर मारलं, खुलते, हे खुललं का इथं बस प्लेस वगैरे टाकून द्यायचं, BP27 9061. भाई थोडा काम आहे भैया. बेसलाईन डेट मध्ये सबेरा साईन 18 तारखेला झाली, तर 18 तारखेपासून 6 दिवस म्हणजे 24-25 तारीख टाकून द्यायची, 25/1/2025. बस एंटर मारायचं, परत बेसिक डेटवर टॅक्स हे करतो ना. आता इथं कॅल्क्युलेट टॅक्स करायचा, अमाऊंट इथं येते, इथं जो तिथं लिहून आहे तो प्लस मध्ये लिहायचा, याला पकडायचा इथपर्यंत, कंट्रोल-C, बस 0 झालं. होल्ड सिम्युलेट करायचं ना, होल्ड करायचं. हे असं येते, याला बंद करून द्यायचं, बस होल्ड मध्ये टाकायचं. आला नंबर लिहायचं का. हो, स्क्रीन